नमस्कार, गुड मॉर्निंग. बघा, आता एका महिन्यापूर्वी आपण व्हिडिओ केला होता की भरतीची जी प्रोसेस आहे काय असणार आहे. बघा, त्यावेळेस जाहिरात सुद्धा आली नव्हती. आपण त्यापूर्वी व्हिडिओ केला होता की बाबा पुढे चालून जी भरती होणार आहे त्या भरतीची नेमकी प्रोसेस पुढली काय असेल, जी भरती प्रक्रियेचे फॉर्म असतील किंवा ग्राउंड असेल, लेखी असेल किंवा एकूणच पूर्ण प्रक्रिया कशी असेल, आपण याचा व्हिडिओ एका महिन्यापूर्वी बनवला होता. तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल, चांगली गोष्ट आहे. ज्या लोकांनी व्हिडिओ बघितला नाही त्यांनी हा व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप करू नका. पूर्ण प्रोसेस काय आहे, नेमकी पुढील प्रक्रिया कशी होईल, त्यामध्ये महिला 30% जे आरक्षण आहे महिलांचं त्यासाठी, त्यानंतर वयवाढीसाठी, आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे एकूणच भरती प्रक्रिया याविषयी आणि मराठा आरक्षणाविषयी आपला आजचा व्हिडिओ हा कंबाईन असणार आहे. बघा, आता हे लेखी शारीरिक चाचणी बाकीच्या गोष्टी सर्वांना माहिती आहे. आज जूनला निकाल लागणार आहे लोकसभेचा, तोपर्यंत कुठलीही प्रक्रिया होणार नाही, फक्त फॉर्म भरून घेतले जातील. आणि ज्या बघा, आता मराठा आरक्षणाचा असा मुद्दा आहे, आतापर्यंत मराठा प्रमाणपत्र वितरित झाले नाहीत. फक्त तहसीलमध्ये फॉर्म भरून घेण्यात आलेले आहेत, डॉक्युमेंट घेतलेले आहेत, पण कुणालाही अजून त्या ठिकाणातून मराठा कास्ट म्हणजे एसबीसी ते अजून त्यांना मिळालेली नाही. आज 20 तारीख आहे, आजपर्यंत कुणालाही याविषयीचं प्रमाणपत्र मिळालेलं नाही. हा एक मुद्दा आहे. दुसरा वयवाढीचा मुद्दा आहे. वयवाढ मुलांची वारंवार एक मागणी होती की कोरोनामुळे 2 वर्ष आमचे वाया गेले, 2 वर्ष आम्हाला वाढवून द्या किंवा एक चान्स, एक शेवटची संधी म्हणून तुम्ही आम्हाला एक संधी द्या शेवटची. ती 31 मार्च पर्यंत तुम्ही वयवाढ देऊन सर्व लोकांना, सर्व मुलांना तुम्ही यामध्ये सामील करून घ्या ह्या भरतीमध्ये. ह्या मागणीसाठी मोर्चे झाले. त्यानंतर आता कोर्टामध्ये पिटिशन दाखल करून भरतीला लिगल स्टे आणून त्याची मागणी पूर्ण करून घ्यावी असा काही मुलांचा, त्यामध्येच बघा नागपूरचे मुलं त्यामध्ये अग्रेसर आहेत आणि एकच त्यांची मागणी आहे की लवकरात लवकर वयवाढीचा तोडगा शासनाने काढावा आणि मुलांना न्याय द्यावा या भरतीमध्ये. हा एक मुद्दा आहे. ह्या 2 कारणामुळं, मराठा आरक्षण आणि वयवाढ, ह्या 2 कारणामुळं अजून फॉर्मची तारीख तुम्हाला वाढवून नक्कीच मिळू शकते. म्हणजे 31 मार्चला फॉर्म तुमचे बंद होणार आहेत, विक्रेत होणार आहेत, पण तुमचं ह्या दोन्ही गोष्टीमुळं अजून तारीख पुढची वाढवून नक्कीच मिळू शकते. ठीक आहे. आता बघा, पुढलं समजून घ्या. पुढला आपला मुद्दा होता तो म्हणजे आता प्रोसिजर बघून घ्या, नंतर आपण महिलांचं बघूया. आता प्रोसिजर काय असणार आहे, यावेळेस जून पर्यंत निकाल लागून जाईल. 4 जून 5 जून पर्यंत निकाल संपून जाईल लोकसभेचा. त्यानंतर तुमचं ग्राउंड चालू होईल. आता ग्राउंड प्रोसेस म्हणजे तुम्ही जूनला होईल. जूनला तर पावसाळा चालू असतो. सर्वांचं म्हणणं आहे की पावसाळ्यामध्ये कसं शक्य, कसं पॉसिबल आहे. बघा, आपल्याकडे जनरली जुलैमध्ये पाऊस तोंड काढतो, बरोबर आहे. म्हणजे ह्या जून महिन्यामध्ये जे लहान लहान जिल्हे आहेत त्या जिल्ह्याची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल ग्राउंडची. आणि जे मोठे जिल्हे आहेत, ज्या ठिकाणी जास्त फॉर्म आलेले आहेत, त्या ठिकाणी मात्र मागच्या वेळेस जी प्रोसिजर होती मुंबईला की तंबू मारून त्यामधनं मुलांना पळवले, पोरांना, तशी सुद्धा यामध्ये प्रक्रिया यावेळेस होऊ शकते. आणि मुलांची सेफ्टी बघून तुम्हाला रनिंग हे करायला लावतील. म्हणजे ग्राउंड हे पूर्ण करून त्यावेळेस घेतलं जाईल. ठीक आहे. फक्त हा प्रॉब्लेम SRPFला येत नाही, कारण SRPFला तुम्ही डांबरी रस्त्याला पळवला तरी हा प्रॉब्लेम येणार नाही ग्राउंडचा वगैरे. पण जे ट्रॅक असतात 100 मीटर 1600 मीटरचे, ते ट्रॅक पावसामुळं खराब होतात, त्यामुळे थोडीशी भरती मागे पुढे त्या ठिकाणी होऊ शकते. ठीक आहे. जिल्हा पोलीसला आता पुढचं त्यानंतर काय लेखीचं टेन्शन नाही, कारण पूर्ण महाराष्ट्रामधील लेखी एकदा असणार आहे. पोलीस शिपाई पदांची लेखी एक दिवशी असणार आहे, SRPFची एक दिवशी, अशी पूर्ण लेखी एक दिवशी असणार आहे. तुम्हाला एक फॉर्म भरायला सांगितलेले त्यावेळेस शासनानं, पोर किती फॉर्म भरतील पण ती शेवटी बघा अंतिम निर्णय हा शासनाचा असणार आहे. आम्ही काय शासन नाही तुम्हाला सांगायला 2 फॉर्म भरा 3 फॉर्म भरा म्हणून. शासनाचा जो नियम आहे तो नियम काय आहे, 1 फॉर्म फक्त भरा, बाकीचा निर्णय आहे तो निर्णय काय येईल बघा. ह्यानंतर तुमचं ग्राउंड झालं की पुढली लेखी परीक्षेची तुमचं लास्ट टप्पा असतो. आता यानंतर बघा, म्हणजे ही भरती प्रक्रिया ऑगस्ट ऑक्टोबर पर्यंत चालू शकते. म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ही भरती प्रक्रिया पूर्ण होऊन जाणार आहे पोलीस भरतीची. आणि त्यामध्येच एक असा मुद्दा होता महिलांचा
की महिलांना 30% आरक्षण आहे महिला म्हणून, आणि त्याला जर तुम्ही त्याला टिक केलं तर त्यांनी आवेदन तुम्हाला नंबर मागायची त्याचा, बरं, डॉक्युमेंटचा. पण ते आता ऑप्शन काढलेला आहे, तुम्हाला तर नंबर टाकायची काहीही गरज नाही. 30% मधून महिला ह्या फॉर्म भरू शकतात. हा झाला मुद्दा क्लिअर. अशा प्रकारे ही भरती प्रक्रिया आहे. लोकसभेची आचारसंहिता चालू होईल आणि विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर हे भरती प्रक्रिया पूर्णपणे संपून जाईल, असा हे नियोजन आहे भरतीचं. आणि वयवाढीचं वगैरे काय आहे तो निर्णय हा शासन लवकरात लवकर घेईल. शासनाने आतापर्यंत त्यावरती निर्णय घेतला नाही, कारण मुलं मंत्रालयामध्ये गेले होते, त्यानंतर त्यांचे मोर्चे होते आझाद मैदानावरती, पण त्यावरती शासनाने पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे. खासदार आमदार सगळे निवेदन देऊन सुद्धा आतापर्यंत वयवाढीविषयी कुठला ठोस असा पाऊल उचलला नाही. त्यामुळं मुलं कोर्टामध्ये सुद्धा जात आहेत किंवा वयवाढ द्यावी म्हणून. त्याचा निर्णय काय येईल तुम्हाला लवकर समजून जाईल. ठीक आहे. बघा, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल याची मला गॅरंटी आहे. व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला एक वेळ सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबा.